महाराष्ट्रभर पोचलेली आणि सर्वांना आवडणारी रेसिपी म्हणजे मिसळपाव। ग्रामीण भागातील हॉटेलांमध्ये तर ही रेसिपी खूप चालते। अगदी दुर्गम भागामध्ये सुद्धा आपल्याला मिसळपाव खायला मिळतो। तसेच घराघरामध्ये ही रेसिपी पोचली आहे। एकदा का मिसळपाव खाल्ला की दुसरी काही खाण्याची गरजच भासत नाही, इतके पोट भरून जाते। झणझणीत आणि तर्रीदार मिसळपाव हीच रेसिपी आज आपण पाहणार आहोत। नमस्कार, माय महाराष्ट्रीयन किचनमध्ये आपले सगळ्यांचे मनापासून स्वागत। कढईमध्ये एक छोटा चमचा तेल घातले आहे। त्यामध्येच फोडणीचे जिरे, मोहरी आणि हिंग घातले आहे। फोडणी अगदी छान तडतडली आहे। आता यामध्ये घालूया कांदा। याबरोबरच घालूया अगदी फ्रेश असलेला कढीपत्ता। हे आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। आता घालूया आलं आणि लसूण याची पेस्ट। हे सर्व आपल्याला व्यवस्थित असे परतून घ्यायचे आहे। कांदा परतून झाला आहे। यामध्ये आता घालूया हळद। आता घालू ही मोड आलेली मटकी। ही मटकी 2 वाटी इतकी आहे, म्हणजे साधारणपणे 200 ग्रॅम इतकी भरेल। मटकी आपल्याला या कांद्याबरोबर चांगली परतून घ्यायची आहे। साधारणपणे 2 मिनिटे मटकी यामध्ये परतून घेऊ। यावर झाकण ठेवू आणि मटकीला थोडीशी वाफ येऊ देऊ। आता यामध्ये चवीनुसार मीठ घालू। हे थोडेसे हलवून घेऊ आणि यामध्ये आता घालूया 1 तांब्याभर पाणी। मटकी शिजवताना पाण्याचे प्रमाण हे जास्त ठेवायचे आहे। यावर आता झाकण ठेवू आणि हे 10 मिनिटे शिजून घेऊ। मटकी शिजत आहे तोपर्यंत आपण वाटण काढून घेऊया। हे घेतले आहे सुके खोबरे। साधारणपणे पाव वाटीपेक्षा थोडेसे जास्त एवढे खोबरे घेतले आहे आणि ते आता आपल्याला चांगले परतून घ्यायचे आहे। अगदी लो फ्लेमवर हे खोबरे न जळता आपल्याला परतून घ्यायचे आहे। आता हे खोबरे परतून झाले आहे, ते आता काढून घेऊ। त्याच कढईमध्ये तेल घातले आहे आणि यामध्ये परतून घेऊ कांदा। येथे 2 कांदे घेतले आहेत आणि हा कांदा उभा चिरून घेतला आहे। कांदा चांगला तांबूस होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। यामध्ये आता घालू 1 मोठा बारीक चिरलेला टोमॅटो। हाही आता कांद्याबरोबर चांगला परतून घ्यायचा आहे। मऊ शिजेपर्यंत टोमॅटो आणि कांदा परतून घ्यायचा आहे। आता इथे टोमॅटो चांगला मऊ झाला आहे आणि कांदाही चांगला परतून झाला आहे। हे आता थंड होऊ देऊ। भाजून घेतलेले खोबरे, 1.5 इंच आले आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आपल्याला याच्याबरोबर वाटून घ्यायच्या आहेत। थंड झालेला कांदा आणि टोमॅटो हेही आपल्याला याच्याबरोबर वाटून घ्यायचे आहे। हे वाटण अगदी बारीक वाटून घ्यायचे आहे। वाटताना थोडेसे पाणी घालायचे आहे, म्हणजे हे चांगले बारीक वाटले जाईल। वाटणाचा मसाला काढेपर्यंत इकडे मटकीही चांगली शिजली आहे। गॅसवर आता कढई ठेवली आहे आणि त्यामध्ये तेल घातले आहे। तर्री येण्यासाठी थोडेसे तेल आपल्याला जास्त घालायचे आहे। तेलामध्ये आता फोडणीचे मसाले घालून घेऊ। प्रथम घालू मोहरी, त्यानंतर घालू जिरे आणि घालूया हिंग। आता घालू मिक्सरमध्ये वाटून घेतलेला हा मसाला। तेल सुटेपर्यंत हा मसाला आपल्याला चांगला असा परतून घ्यायचा आहे। मसाला आता परतत आलेला आहे। त्यामध्ये घालूया हळद आणि घालूया वर्षभराचा साठवणुकीचं हे आपलं तिखट। येथे 1.5 चमचा तिखट घातले आहे, म्हणजे मटकीला चांगली झणझणीतपणाही येईल आणि छान अशी तर्री पण येईल। हे पुन्हा एकदा चांगले परतून घेऊ। मसाला परतून झाला आहे। यामध्ये घालूया शिजवून घेतलेली मटकी। आपल्याला हवे तेवढे पाणी घालून हे आता चांगले उकळून घेऊया। आता घालू चवीपुरते मीठ। हे घालू 1 चमचा गरम मसाला। उकळी यायला लागली की तर्रीही यायला सुरुवात होते। 5 मिनिटांनंतर तुम्ही पाहू शकता मस्त अशी तर्री आता याला आली आहे। मटकीची उसळ शिजून आता इथे तयार झाली आहे। जसजसे हे थंड होते तशी याची तर्री वर दिसायला सुरू होते। 10 ते 12 मिनिटांमध्ये मस्त झणझणीत अशी मटकीची तर्रीदार उसळ येते आता इथे तयार झाली आहे। 5 ते 6 जणांना पुरेल अशी ही उसळ आता इथे तयार झाली आहे। यावर आता मस्त शेव घालायची, कांदा घालायचा आणि ही प्लेट तयार करून
पाव बरोबर याचा आस्वाद घ्यायचा। आजची ही रेसिपी कशी वाटली लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा आणि आपल्या मित्रमैत्रिणींसोबत जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलवर नवीन असाल आणि अजून तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये। तोपर्यंत बाय बाय।